आपण बनवणार आहोत जिलेबी। तर जिलेबीसाठी लागणारं साहित्य पाहू। हे दही, हे मैदा, हे बेसन पीठ, रवा, हे कोमट पाणी आणि हे तेल। तर आता आपण ह्या डब्यामध्ये सगळं मिक्स करून घेऊया। हे 1 वाटी रवा, अर्धा चमचा बेसन, 1 चमचा मैदा आणि हे दही, 2 चमचे दही आहे आणि हे 1 चमचा मोठा चमचा आहे मोहन घातला आपण तेलाचं। आता आपण 1 चमचा मीठ घालू, 1 चिमट मीठ घालू आणि हे कोमट पाण्यामध्ये आता भिजवून घेऊ। कोमट पाणी खूप गरजेचं आहे हे भिजवण्यासाठी। तर हे सगळं मिक्स करून घेऊ। एक 10-12 तास तर हे भिजायला पाहिजे। इडलीच्या पिठासारखं फुगून मस्त येतं पीठ, तेव्हा हे तयार होतं जिलेबीसाठी। हे जिलेबीचं पीठ भिजवून तयार आहे। तर आपण 10 ते 12 तास भिजत ठेवू। आता ह्याला असं झाकण लावून बंद करून ठेवायचं, म्हणजे गरम ह्यानं व्यवस्थित पीठ असं फुलतं। हे आहे जिलेबीचं पीठ तयार। तर हे थोडंसं घट्ट झालंय, तर आपण याच्यात थोडंसं कोमट पाणी घालू, 1 चमचा। हे एवढं पाणी घालू आपण। थंड पाणी घालायचं नाही, थंड पाणी घातल्यानं जिलेबी फुगणार नाही। व्यवस्थित मिक्स करून घेऊ। हे असं झालं आहे पीठ तयार। तर आपण आता ही बॉटल आहे गिट्स जिलेबी मेकर, सहज उपलब्ध आहे आपल्याला मॉलमध्ये। तर आपण आता याच्यामध्ये भरून घेऊ हे जिलेबीचं पीठ। तर हे अशी जिलेबी काढून घ्यायची मस्त व्यवस्थित, ह्यानी एकसारखी जिलेबी येते। आपण जिलेबीसाठी पाक बनवणार आहोत। तर पाकासाठी मी 1 वाटी साखर घेतले। तर याच वाटीनं 1 वाटी पाणी घालायचं त्याच्यामध्ये। जेवढी साखर आहे तेवढंच पाणी घालायचं। तर हे व्यवस्थित ढवळून घ्यायचं, साखर विरघळ गेली पाहिजे सगळी। हा आपला पाक जिलेबीसाठी तयार आहे। हा आहे खायचा रंग। तर 1 चिमूटभर रंग घेणार आपण फक्त आणि याच्यात टाकणार पाकामध्ये। व्यवस्थित मिक्स करून घेऊया हा रंग आणि आपली ही तयार जिलेबी या पाकामध्ये सोडून घेणार। एक बाजूने व्यवस्थित भिजली तर आपण ह्याला पलटी मारून घेऊया। असं सगळ्या अशा पलटी मारून घेऊया, म्हणजे व्यवस्थित त्याच्यामध्ये पाक मुरल्या जाईल। आज आपण बनवणार आहोत समोसा। समोस्यासाठी लागणारं साहित्य हे 1 वाटी मैदा आणि 1 चमचा रवा आणि अर्धा टेबलस्पून जिरं, थोडासा खायचा सोडा आणि मीठ। तर आपण आधी पीठ भिजवून घेऊ। हे 1 मोठी वाटी मैदा,
त्यात 1 चमचा रवा आणि हे ओवा आणि थोडासा खायचा सोडा आहे आणि चवीनुसार मीठ. आणि हे थोडंसं तूप घालून घेऊ आपण. हे तूप घालून घेऊ मोहनसाठी. आता मी हे भिजवून घेते. समोस्याची भाजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: हे आधी उकडून घेतलेले बटाटे, कढीपत्ता, लसूण, अद्रक आणि हिरवी मिरची, पुदिना, कोथिंबीर, हा एक कांदा आणि बडीशोप. चला मी हे वाटण बनवून घेते आधी. ह्या 6-7 मिरच्या, हे लसूण, आणि हे अद्रक, हा पुदिना,